सर्वांचे विचार पटत असतील आणि म्हणून हळूहळू हे सगळं होणार आहे. हे आज दोघांच्याच बाबतीत झालंय, हे हळूहळू सगळ्यांच्या बाबतीत होणार. या बाबतीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुखांचे सर्वाधिकार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे सैन्याचे प्रमुख आहेत आणि सैन्याच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा असतो आणि शिवसैनिकांनी त्याला मान्यता द्यायची असते. या घटनेनंतर महायुतीत कुठेतरी खिंडी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीण दरेकरांनी देखील टीका केली, महायुतीचे नेते देखील टीका करतात. शिशिर शिंदेने हकालपट्टीची मागणी केली. ही सुरुवात म्हणायची का? ही सुरुवात नाही, हे शेवटाला चाललंय. हा शेवटचा टप्पा आहे. सुरुवात तर खूप अगोदरच झालेली आहे. जेव्हा गेलेत तेव्हापासून झालेत. कारण सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उमेदवारी मिळेल. जे जे लोक शिवसेनेतना बंडखोरी करून गेले, गद्दारी करून गेले, या सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मिळेल. पहिल्या फेजमध्ये जे 13 खासदार गेले त्या 13 खासदारांना ते तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत. आता तर दुसरा फेज येणार आहे विधानसभेचा. या फेजमध्ये तर काय त्यांची होईल मी सांगू शकत नाही, परंतु पहिल्या फेजमध्येच 13 खासदारांना ते सांभाळू शकले नाहीत. 13 खासदारांना ते तिकीट देऊ शकले नाहीत. पंतप्रधानाच्या बहिणीला तिकीट देऊ शकले नाहीत. याच्यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकतं? आता अशी परिस्थिती जर लोकसभेला असेल तर विधान परिषदेला तर ह्यांना मिळेल असं मला